सिडकोकडून 3,322 घरांसाठीची सोडत निघाली आहे. ह्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी ही 26 जानेवारी 2024 पासून चालू झाली आहे आणि लास्ट डेट 26 मार्च 2024 आहे. तर ह्या ऑनलाईन नोंदणीसाठी फॉर्म कसा भरायचा, कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, अनामत रक्कम किती भरावी लागणार आहे, PMI रजिस्ट्रेशन हे कुठे करायचं, कसं करायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रित्युष लाईफस्टाईल. सर्वात प्रथम ऑनलाईन नोंदणी करायच्या आधी सर्वसाधारण अटी जाणून घेऊयात. त्यात पहिलं म्हणजे अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. म्हणजेच अर्जदाराचे वय हे 18 किंवा 18पेक्षा जास्त हवे. दुसरं म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. तिसरं म्हणजे अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल. संयुक्त अर्जामध्ये सहअर्जदार हा केवळ पती किंवा पत्नी असू शकेल. तसेच अर्जदार अविवाहित असल्यास सहअर्जदार म्हणून आई असू शकेल. आता काही विशेष अटी पाहूयात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याकरिता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांची पात्रता पाहूयात. त्यात पहिलं म्हणजे अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा पती व त्यांची अज्ञान मुले यांच्या नावावर संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारास छाननी प्रक्रियेवेळी सादर करावे लागेल. आता प्रतिज्ञापत्र काय आहे ह्याचा नमुना मी तुम्हाला पुढे दाखवेनच. दुसरं म्हणजे अर्जदाराचे सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे रुपये 6 लाख पर्यंत असावे. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे जो अर्जदार आहे त्याचे एकट्याचेही असू शकते किंवा पती पत्नीचे मिळून जर 6 लाख होत असेल तर तसेही चालेल. आणि मागील सलग 12 महिन्यांचे एकूण उत्पन्न म्हणजे दिनांक 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत झालेल्या प्राप्तीवरून परिगणित करण्यात यावे. उत्पन्न या संज्ञेत पगारातील मूळ वेतन व महागाई भत्ता याचा समावेश राहील. उत्पन्न पुरावा म्हणून अभियोक्ताने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावे. नेक्स्ट पाहूयात. जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे. घराचा ताबा मिळाल्यानंतर विक्री कारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीत फेरविक्री हस्तांतरण करता येणार नाही. महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्याच समान प्रवर्गात सदनिका म्हणजेच घर हस्तांतरित होईल. 5 वर्षाच्या कालावधीनंतर अग्र किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, राज्य शासकीय कर्मचारी, नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, नवी मुंबईतील माथाडी कामगार व सर्वसाधारण गट या प्रवर्गात दिलेल्या घरांची फेरविक्री हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर सिडकोतर्फे परवानगी मिळू शकेल. परंतु त्यांना नंतरच्या सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. 5वं म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तिथे नोंदणी केली असणे आवश्यक आहे व अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. तसेच अर्जामध्ये आधार क्रमांक नमूद करणे बंधनकारक राहील. पती किंवा पत्नीचे आधार कार्ड व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदार सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी सादर करावे लागेल. जर अर्जदार कुटुंबातील प्रौढ महिला आहे तर सदर महिलेच्या नावाने किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा आणि ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातील पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल. ह्या सदर योजनेत अर्जदारांची माहिती छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाच्या सहकार्याने
अर्जाची वैधता तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरवण्यात येईल. चुकीचे किंवा खोट्या नावाने करण्यात आलेले अर्ज व असे अर्जदार ज्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आधीच घेतला आहे ते रद्द करण्यात येतील, त्याची नोंद घ्यावी. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अनुदान प्राप्त होईल. केंद्र शासनाकडून 1.5 लाख, राज्य शासनाकडून 1 लाख. पुढे पाहूयात. अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदारांच्या हप्त्याच्या रकमेमध्ये केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यावर समायोजित करण्यात येईल. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त न झालेली अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जदारांकडून वसूल करण्यात येईल. आता पाहूयात सर्वसाधारण प्रवर्गाकरिता बांधण्यात येणाऱ्या घरांची पात्रता. पहिलं म्हणजे अर्जदार किंवा त्याची पत्नी किंवा पती व त्यांची अविवाहित मुले यांच्या नावावर नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारास सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी सादर करावे लागेल. दुसरं म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता वार्षिक उत्पन्न हे 2022 ते 2023 पर्यंत 6 लाखाहून अधिक असावे. तरीही उत्पन्न पुरावा म्हणून अभियोक्ताने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तिसरं म्हणजे जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरिताचे प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. चौथं म्हणजे ही घरे विक्री कारनामा केल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षाच्या कालावधीकरिता फेरविक्री हस्तांतरण करता येणार नाही. महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतरच अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्गातील आहे त्याच समान प्रवर्गात सदनिका हस्तांतरित होईल. तसेच 3 वर्षाच्या कालावधीनंतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, राज्य शासकीय कर्मचारी, नवी मुंबई क्षेत्रातील पत्रकार, नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, नवी मुंबईतील माथाडी कामगार व सर्वसाधारण गट यावर प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरविक्री हस्तांतरण कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर सिडकोतर्फे परवानगी मिळू शकेल, परंतु त्यांना नंतरच्या सिडको गृहनिर्माण योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. हा जर क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल तर आता पाहूयात सोडतीसाठी अर्ज कसा करावा ते. अर्ज करण्यासाठी अर्जदाराने सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम आधार व पॅन क्रमांक टाकून स्वतःची नाव नोंदणी करावी व सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. दुसरं म्हणजे नाव नोंदणीसाठी अर्जदाराने अर्जामध्ये विहित केलेली माहिती स्वतः भरणे आवश्यक आहे. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी व्हिडिओमध्ये दाखवलेले डॉक्युमेंट्स जवळ ठेवावेत, जेणेकरून अर्ज भरणे हे सुलभ जाईल. आता ऑनलाईन नोंदणी करताना पहिला ऑप्शन येतो नाव. आता नाव हे आपण आपल्या पॅन कार्डप्रमाणे टाकणार आहोत. दुसरं म्हणजे कौटुंबिक उत्पन्न व त्यानुसार पात्र उत्पन्न गट. तिसरं म्हणजे आरक्षण प्रवर्ग. इथे अर्जदार एकापेक्षा जास्त प्रवर्ग निवडू शकतो. चौथं म्हणजे अर्जदार सध्या राहत असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक. पाचवा आहे अर्जदाराची जन्मतारीख. ही सुद्धा आपण पॅन कार्डप्रमाणे टाकणार आहोत. 6वं आधार कार्ड क्रमांक. 7वं म्हणजे अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील. 8वं म्हणजे अर्जदाराच्या स्वतःचा बचत खात्याचा तपशील, जसे बँकेचे नाव, शाखा व पत्ता, खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड. अर्जदारास दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. असे केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच चालू खाते, संयुक्त खाते, NRI खात्याचा तपशील चालणार नाही. 9वं म्हणजे अर्जदाराचा स्वतःचा मोबाईल नंबर व ईमेल ID देणे बंधनकारक आहे. 10वं म्हणजे अर्जदार तसेच त्याची पत्नी किंवा पती उत्पन्न असल्यास याचे दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीतील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न, म्हणजेच अर्जदाराचे मागील 12 महिन्याचे बँक स्टेटमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहे. 11वा पॉईंट,
अर्जदाराने अर्जामध्ये त्याचा स्वतःचा पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. सदर क्रमांक चुकीचा आढळल्यास अथवा दुसऱ्याचा पॅन कार्ड क्रमांक दिल्याचे आढळल्यास असे सर्व चुकीची माहिती दिल्यामुळे कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येईल. पॅन क्रमांकाची ऑनलाईन पडताळणी केली जाते. पॉईंट 12. अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले 50 KB पर्यंत JPEG फॉर्मॅटमध्ये असलेले ठळक व सुस्पष्ट असलेले छायाचित्र तयार ठेवावे व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतेवेळी स्वतःचा फोटो अपलोड करावा. 13 म्हणजे ज्या प्रवर्गात अर्ज केला असेल त्या प्रवर्गाकरिताचे आवश्यक प्रमाणपत्र हवे आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे अर्जदाराने एकदा नोंदणी केल्यानंतर युजरनेम व पासवर्डचा वापर करून सदर खात्याचा वापर करता येईल. युजरनेम हा आपल्या इच्छेप्रमाणे असेल. या योजनेसंदर्भातील सर्व संपर्क, व्यवहार, संवाद हे ईमेल व SMS द्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे ईमेल ID व मोबाईल नंबर भरताना काळजी घेणे फार आवश्यक आहे व एकदा दिलेली माहिती बदलू नये. ओव्हरऑल ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ऑनलाईन नोंदणी कशी करायची. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन अर्ज कसा करायचा. व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. थँक्यू.